रूप पाहता लोचनी. परग्रहावरील प्राणी दिसायला कसे असतील बरं? वैज्ञानिक कथात हे शिंगावाले बटाट्या डोळ्यांचे साधारण माणसासारखेच असतात. माणसासारखे नसतील तर ते कोळ्यासारखे, ऑक्टोपससारखे, मशरूमसारखे असे काहीतरी दाखवलेले असतात. बऱ्याच जणांचा असा समज आहे की हे विज्ञान कथावाले या बाबतीत तरी कल्पनेच्या फार भराऱ्या मारू शकलेले नाहीत. माणसाच्या साच्याच्या थोडेसे फेरबदल केले, डोके मोठं, बटाटा डोळे, पाठीला पंख की झाले परग्रहवासी तयार. पण हे कल्पना दारिद्र्य किंवा बौद्धिक आळस नाही हं. जर हे असतील तर ते साधारण आपल्यासारखेच दिसत असतील असं म्हणायला वाव आहे. बहुतेक परग्रहवासी मोठाल्या डोळ्यांचे दाखवतात. त्यामुळे डोळ्यांचंच उदाहरण घेऊया. पाय, पंख, कान कोणतंही उदाहरण घेता येईल किंवा या प्राण्यांना चाक का असू नयेत असंही विचारता येईल. पण असो, डोळेच घेऊ. मी हे दाखवून देईन की त्या प्राण्यांना डोळे असतील असं मानणं हे कल्पना दारिद्र्य नाही. कुठल्याही परग्रहावर का असेना सृष्टीला दृष्टी हवीच. प्रकाश सहसा सरळ रेषेत जातो. जिथे प्रकाश उपलब्ध आहे तिथे उजेड मार्गक्रमण करणं, भक्ष्य शोधणं सोपं आहे. सजीव सृष्टी असणारा कोणताही ग्रह हा एखाद्या ताऱ्याच्या आश्रयानेच असणार कारण सजीवांसाठी ऊर्जा ही ताऱ्याकडूनच मिळू शकते. त्यामुळे जिथे जीव आहे तिथे उजेड असणारच आणि तेथे उजेड आहे जिथे डोळे उत्क्रांत होण्याची शक्यता अधिक, कारण ते जगण्याला आणि तज्ज्ञाला निश्चितच लाभदायी आहेत. येथे पृथ्वीची नगरी डोळे उत्क्रांत झालेच आहेत की. निदान डझनभर निरनिराळ्या तऱ्हांनी निरनिराळ्या सजीवात एकमेकांच्या अपरोक्ष डोळे उत्क्रांत झाले आहेत. डोळ्यांचे मोजकेच प्रकार आहेत आणि ते सर्व पृथ्वीवरच आहेत. कॅमेऱ्यासारखा डोळा हा एक प्रकार. एक काळी बंद डबी आणि तिला एक बाजूला एक छिद्र, त्यामागे भिंग, त्यामागे पडदा, त्यावर समोरच्या दृश्याची खाली डोके वर पाय अशी प्रतिमा पडते. भिंगाचीही नितांत गरज नसते. निव्वळ बारीक छिद्र असलं तरी भागतं. पण बारीक छिद्रातून खूपच थोडा प्रकाश आत शिरू शकतो. प्रतिमा धुरकट दिसते, पण आपल्यापेक्षा प्रखर ऊन असलेल्या ग्रहावर हे चालून जाईल. अशा ग्रहवासियांना असे बिनभिंगाचे छिद्र डोळे असू शकतील. मानवी डोळ्यात भिंग असतं. सगळा उजेड भिंगाद्वारे पडद्यावर फोकस केला जातो. ह्या पडद्यामागे प्रकाश पारखी पेशी असतात. येणाऱ्या प्रकाशानुसार त्या मेंदूला संदेश पाठवतात. सर्व पृष्ठवंशीय प्राण्यांना असे भिंगवाल्या कॅमेऱ्यासारखे डोळे असतात. इतरही प्रकारच्या प्राण्यात असे असतात. ऑक्टोपसला असे डोळे आहेत. पण उत्क्रांतीशास्त्रानुसार ह्यांचा उद्गम आणि विकास हा ऑक्टोपसच्या पातळीवर स्वतंत्रपणे झाला आहे. शिवाय माणसांनी स्वतःच्या डोळ्यांच्या वरतान अनेक कॅमेरे तयार केले आहेत. ते वेगळेच. डोळ्यांना वेगळाच डोळा असतो. फिरता डोळा,
इथे पडदा म्हणजे एक अरुंद पट्टी असते. स्नायूंच्या मदतीने हा पडदा वेगाने दृश्यावर ठेवलेला असतो. सर्व तुकडे जोडून प्रतिमा तयार होते. त्यातल्या एका महत्त्वाच्या गोष्टीवर ते जास्त रेंगाळतात. उदाहरणार्थ एखादी माशी. टीव्ही कॅमेरा असाच चालतो. उभ्या आडव्या रेषेत हा इतक्या वेगाने घुमतो की दिसायला एकसंध चित्र दिसतं आपल्याला. कोळ्यांचे डोळे हे टीव्ही कॅमेरा इतके जलद नसतात, पण तत्त्व तेच आहे. अनेक कीटकांमध्ये झिंग्यांना वगैरे संयुक्त डोळा असतो. इथे मध्यबिंदूपासून सगळ्या दिशेला जाणाऱ्या अर्धगोलार्धात रचलेल्या अनेक नळ्या असतात. प्रत्येक नळी म्हणजे वेगळ्याच दिशेला रोखलेला एक स्वतंत्र डोळा. नळीच्या टोकाशी एक भिंग असतं. त्या भिंगातून प्रतिमा काही निर्माण होत नाही. सगळीकडचा उजेड मात्र भिंग असतो. या भिंगातून प्रतिमा काही उभी होत नाही. सगळीकडचा उजेड मात्र एकत्र होतो आणि मेंदूत त्याची एकसंध प्रतिमा घडवली जाते. जरा जेमतेम असते ती, पण हवेतल्या हवेत चतुराला भक्ष्याचा लक्षवेध साधता येतो. म्हणजे बघा, भिंगाची दुर्बीण बनवता येते तशी प्रचंड अंतर्गोल आरशाचीही बनवता येते. मोठमोठ्या दुर्बिणी अशा आरशाच्या बनवलेल्या असतात. शिंपल्यांचे कालवांचे डोळे असे उत्क्रांत झाले आहेत. एका अंतर्गोल आरशावरून परावर्तित होणारा उजेड येथे समोरच्या पडद्यावर पडतो. अर्थात हा पडदा आरशाच्या समोर असल्यामुळे दृश्याच्या आड येतो. आरशाच्या दुर्बिणीतही असं होतं, पण त्यामुळे विशेष बिघडत नाही. बराचसा भाग दिसत असतो, तेवढं पुरतं. डोळा साधारण एवढ्याच तऱ्हांनी घडवता येतो आणि हे सगळे प्रकार आणि प्राणीसृष्टीत घडले आहेतच. तर अनेक प्राण्यांच्या अनेक उपशाखांमध्ये स्वतंत्रपणे निरपले आहेत. त्यामुळे परग्रहसृष्टीतही डोळस जीवांना असेच असं समजणं रास्तच आहे. मेंदूला कल्पनाशक्तीला आणखी थोडा ताण देऊया. ह्या ग्रहावर सूर्यऊर्जाही आपल्याप्रमाणेच असेल. लांबच लांब तरंगलांबीतल्या रेडिओ लहरींपासून ते बारीक तरंगलांबीवाल्या एक्स-रे लहरींपर्यंतची किरणे तेथेही पोहोचतच असतील. आपल्याला दिसतो तो यातील एक छोटासा भाग. ह्यालाच आपण प्रकाश म्हणतो. पण आपल्यासारखेच त्यांनाही फक्त 7च रंग दिसावेत असं काही नाही. त्यांना कदाचित रेडिओ डोळे असतील किंवा एक्स-रे नजर असेल. स्पष्ट प्रतिमा ही डोळ्याच्या रेझोल्यूशनवर अवलंबून असते. रेझोल्यूशन म्हणजे शेजारचे दोन बिंदू हे दोन वेगवेगळे बिंदू म्हणून ओळखता येण्याची क्षमता. मोबाईलच्या कॅमेऱ्याचं रेझोल्यूशन अमुक अशी चर्चा नेहमीच चालते. तरंगलांबी जितकी कमी तितकी प्रतिमा स्पष्ट. अगदी कमी तरंगलांबीचा प्रकाश वापरणाऱ्या डोळ्यात प्रतिमा अगदी स्पष्ट उमटेल. रेझोल्यूशन चांगलं असेल. लांब तरंगलांबीचा प्रकाश वापरणारा कॅमेरा हा कमी रेझोल्यूशनचा असेल. काही मीटर लांब तरंगलांबीच्या असलेल्या रेडिओ लहरींच्या मदतीने प्रतिमा अगदी धूसर येईल. म्हणून कदाचित असा डोळा अजून तरी पृथ्वीवर उत्क्रांत झालेला नाही. पण रेडिओ लहरी ह्या
सहजासहजी आणि झटपट बदलता येतात. त्यामुळे संदेशवाहक म्हणून त्या उत्तम आहेत. रेडिओसाठी याच वापरल्या जातात म्हणून तर त्यांना रेडिओ लहरी म्हणतात. पण प्राणिमात्रात रेडिओ संदेशांची देवाणघेवाण करण्याची क्षमता पृथ्वीवर उत्क्रांत झालेली नाही. तशी क्षमता हा मानवी शोध. पण कदाचित परग्रहावर असा एकमेकांशी रेडिओ संवाद करणारे जीव असतीलही. अगदी कमी तरंग लांबी असते एक्स-रेची, पण हे फोकस करणं अवघड असतं. त्यामुळे एक्स-रे फोटो हे जरा धूसर दिसतात. पण एक्स-रे नजर असलेली प्रजा असू शकेल. नजर ही प्रकाशावर अवलंबून आहे आणि हा प्रकाश सरळ रेषेत जात असेल तर अतिउत्तम. धुक्यात हे किरण इकडे तिकडे उधळले जातात आणि वाट हरवते. सतत धुक्यात लपेटलेल्या ग्रहावर प्राणीसृष्टीला आपल्यासारख्या डोळ्यांचा उपयोग नाही. असे डोळे तेथे उत्क्रांत होणार नाहीत तिथे कदाचित आवाजाच्या लहरींनी बघणारी यंत्रणा उत्क्रांत होईल. आपल्याकडेही वटवाघळे, डॉल्फिन्स असे प्राणी आवाजाने आणि प्रतिध्वनीने जगाकडे पाहतात. गंगेच्या पाण्यात इतका गाळ असतो की आरपार काही दिसत नाही, पण पाण्यात सदैव धुकं पडलेलं असतं म्हणा ना. इथले डॉल्फिन हे आवाजाचे डोळे वापरतात. वटवाघळे आणि डॉल्फिन्सशिवाय अंधाऱ्या गुहेत राहणारे दोन प्रकारचे पक्षी आणि देवमासेही हा प्रकार वापरतात. कायम धुक्यात असलेल्या ग्रहावर हे असलेच डोळे उत्क्रांत झाले असं दिसतं. रेडिओ लहरींनी संवाद जर शक्य असेल तर रेडिओ लहरींचाच रडारडासारखा उपयोग करून इकडे तिकडे प्रवासही शक्य आहे. धुक्यातल्या ग्रहावर असे रेडिओ डोळेही शक्य आहेत. इकडे तिकडे जाण्यासाठी आपण डोळे वापरतो, पण काही मासे दुसरीच एक युक्ती वापरतात. तेथे स्वतःभोवती एक विद्युत वलय निर्माण करतात आणि त्यातल्या बदलानुसार आसपासचा धांडोळ घेतात. आफ्रिकेतल्या आणि दक्षिण अमेरिकेतल्या काही मत्स्य जमाती हे करण्यात पटाईत आहेत. ह्या दोन्ही जमाती एकमेकांशी अजिबात संबंधित नाहीत. दोन्हींमध्ये ही युक्ती स्वतंत्रपणे उत्क्रांत झालेली दिसते. बदकोच्या प्लॅटिपसच्या चोचीला विद्युत लहरी जाणवतात. भक्ष्याच्याही हालचालीमुळे भक्ष्याच्या स्नायूत निर्माण होणारे विद्युत संदेश हा चोचीने ओळखतो आणि भक्ष्याचा अलगद माग काढतो. मग असे किंवा ह्यापेक्षाही प्रगत अवयव असलेले परग्रहवासी असतीलही कुणी सांगावं. हे प्रकरण या पुस्तकातल्या अन्य प्रकरणांपेक्षा वेगळं आहे. इथे जे ठाऊक आहे त्यापेक्षा जे ठाऊक नाही त्यावरच भर दिली आपण. परग्रहावर आपल्याला अजून तरी जीवसृष्टी सापडलेली नाही, कदाचित सापडणारही नाही. पण तरीही विज्ञानाच्या नजरेतून हा अज्ञानाचा नजाराही कसा रोमांचकारी, स्फूर्तिदायी बनतो पाहिलं. परग्रहावरील सृष्टीचा शोध हा काही अंदाजपंचेच चाललेला फुटकळ प्रयत्न नाही. जीवभौतिक रसायन शास्त्रातील संकल्पना अर्थपूर्णरित्या वापरून आपण कल्पनातीत अंतरावरील संभाव्य ग्रह हेरले आहेत. पुढे सगळं अज्ञात आहे. ह्या ब्रह्मांडातील सर्व गुह्य आपल्याला कधीच उलगडणार नाहीत. पण विज्ञान आपल्याला नेमके प्रश्न विचारायला शिकवतं. संभाव्य उत्तरातील सर्वोत्तम ओळखायला शिकवतं. नुसतीच कल्पनेची भराभरी
भरारी भरकटते. तिला वैज्ञानिक दृष्टीचे आणि शोधाच्या आनंद उर्मीचे पंख लाभले की आपण भरून पावतो. मग अचाट अफाट आणि चमत्कारिक भाकड कथांची गरजच काय? प्रतिमेहूनही येथे प्रत्यक्षच उत्कट आहे की. धन्यवाद.